गोपाल कृष्ण भगवान की जय. वारकरी संप्रदायामध्ये बाबा भोलेनाथ, भगवान शिव शंकर आणि भगवान श्री हरी नारायण या दोघांमध्ये भेद वारकरी संप्रदायामध्ये मानत नाहीत. किंबहुना शंकर हे नाथ संप्रदायाचे आद्य गुरु आहेत. आपण जे गुरु परंपरेचे अभंग आहेत हरिपाठातील, त्यामध्ये जो अभंग आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, भगवान शिवशंकर हे वैष्णव सुद्धा आहेत. कारण ते सतत राम नामाचा जप करतात. हस्ते अक्षरमाला हृदयी कृष्ण तत्वं जीवाग्र भागे वर राम मंत्रम यन्मस्तके केशवपाद तीर्थ शिवं महाभागवतं नमामि. आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर सुख ऐसा थोर अनिक नाही. गळा रुंडमाळा खापर हस्तकी राम नाम मुखी सर्व काळ. देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर यांच्या मुखामध्ये नेहमी राम नाम असते. ते राम नामाचा जप करतात. आणि शिवशंकर हे देव नसून महादेव आहेत, देवांचे देव आहेत. आता आपण हरिहरामध्ये काय ऐक्य आहे? हरिहरामध्ये ऐक्य काय आहे याबद्दल थोडासा विचार करू. भगवान शिवशंकर हे श्री हरी नारायण यांचे ध्यान करतात आणि श्री हरी नारायण हे महादेवांचे ध्यान करतात. म्हणून शिवस्य हृदयं विष्णु विष्णुश्च हृदय शिवम यथा विष्णुमय शिव तथा शिवमय विष्णु. तुकाराम महाराज म्हणतात, एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई. किंबहुना शंकर हे विष प्याले म्हणून श्रीहरी नारायण निळे झाले. भगवान श्री हरी नारायण अमृत प्याले म्हणून ते भगवान शिवशंकर हे श्वेत वर्ण झाले.
नामदेव महाराज म्हणतात, त्यांनी एक असा सुंदर अभंग आपल्या सर्वांच्या उपयोगाला येणारा म्हणजे तो नामदेव महाराज म्हणतात, भजन करा रे हरिहरा नारायण शिव शंकरा, माझे बोलणे अवधारा भेदन करा दोघांचा, तुम्हा सांगेन सत्यव्रतांत पाहे पाते तिचा दृष्टांत, नारायणे सेविले अमृत झाला श्वेत महादेव, शंभुने गिळले हळहळा मनोनी विष्णू झाला निळा, देखत देखत आंधळा धनी होशी गवारा, शक्ती रूपे शारंग पाणी नारायण झाला भवानी, शारंगधर नंदी होनी सन्मुखासनी राहिला, लक्ष्मी रूपे आपण हरू देवे वरिला शारंग धरू, गरुड रूपे महेश्वरू वाहन झाला विष्णूचे, एक तो एका वेगळा नाही हा दृष्टांत आगमी पाहे, नामा मने एक केशव ध्याई हरिहर अवतार. नामदेव महाराज म्हणतात, भगवान शिवशंकर यांच्या समोर जे नंदी महाराज बसलेले आहेत ते स्वतः भगवान श्री हरी नारायण आहेत. ते महादेवांच्या समोर बसून महादेवांचे ध्यान करतात. स्वतः महादेव हे लक्ष्मी रूपामध्ये आपण राहून श्रीहरी नारायण यांना वरले आहे आणि गरुडाचा अवतार घेऊन स्वतः नारायणांचे वाहन झालेले आहेत. याच्या विरुद्ध लक्ष्मी रूपे आपण हरू देवे बलिला शारंग धरू, गरुड रूपे महेश्वरू वाहन झाला विष्णूचे, शक्ती रूपे शारंग पाणी नारायण झाला भवानी. स्वतः श्रीहरी नारायण हे माता भवानी झालेले आहेत, माता पार्वती आहेत आणि त्यांनी महादेवाला वरलेले आहेत. बाबांनो, भगवान शिवशंकर आणि श्रीहरी नारायण हे एकमेकापेक्षा वेगळे नाही. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम हे शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय जेवण करत नव्हते, तर शंकर सेवक स्वामी सकाशी पिके. तुलसीदास म्हणतात, शंकर रामाचे सेवक सखा व स्वामी पण आहे. वारकरी संप्रदायाचा विचार करतात. नाथ परंपरा ही शिव विष्णुमय आहे. आपण जर विचार केला, शिवशंकर आणि नारायण यामध्ये काही भेद आहे का? काहीही नाही.
आदिनाथ कोण आहेत तर शंकर आहेत, मच्छिंद्रनाथ विष्णू आहेत, गौरक्षनाथ शंकर आहेत तर गहिनीनाथ विष्णू आहेत, निवृत्तीनाथ शंकर आहेत तर ज्ञानोबाराय विष्णू आहेत. म्हणून भगवान शिवशंकर आणि नारायण यामध्ये काहीही फरक नाही, दोघेही एकच आहेत, या दोघांमध्ये भेद नाही. भगवान शिवशंकर यांची मूर्ती सगुण स्वरूप समजली जाते, तर शिवलिंग निर्गुण स्वरूपामध्ये समजले जाते. सर्व साधू संतांनी भगवान शिवशंकर यांना भोळा देव असे म्हटले आहे. नामदेव महाराज तर म्हणतात, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा भोळा. तर तुकाराम महाराज म्हणतात, रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहारासी, शंकर शिव भोळा उद्धार सर्वस्वी. उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देशी, आपुलेची पददासा ठाव देई कैलासी. कुबेराने सोन्याची लंका आपले स्वामी भगवान शिवशंकर यांच्या करता बनविली. वास्तू शांती करिता ब्राह्मण पूजेसाठी लागणार म्हणून रावणाला बोलावण्यात आले आणि वास्तुशांती पूजा झाल्यानंतर भगवान शिवशंकरांनी त्या ब्राह्मणास रावणास प्रसन्न हो वर मागण्यास सांगितले असता, रावणाने ज्या घराची आपण वास्तुशांती केलेली आहे तेच घर भगवान शिवशंकरांचे त्यांच्याकडे मागितले आणि भोळ्या बाबड्या शंकरांनी त्यांना ती लंका देऊन टाकली. शंकर पार्वती एकदा जंगलामध्ये फिरत असताना एका जुनाट शिव मंदिरामध्ये शिवलिंगावरची घंटा चोरून नेण्याकरिता एक चोर आला. ती घंटा त्याच्या हाताला येत नसल्यामुळे त्याने त्या शिवलिंगावर पाय देऊन घंटा चोरण्याचा प्रयत्न करत असताना महादेवांना वाटले, अरे लोक तर माझ्या फक्त शिवलिंगावर आपला माथा टेकवतात, परंतु याने तर मला संपूर्ण शरीर अर्पण केलेले आहे. तेव्हा साक्षात देवादिदेव महादेव त्या चोराला दर्शन देतात. तर आपण समजून घ्या, जो चोर त्याच देवाच्या मंदिरातील घंटा चोरी करण्याकरता येऊन त्यांच्या शिरावर, त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या
प्रतिमेवर पाय देऊन चोरी करण्याचा प्रयत्न करतो, अशा चोरांना सुद्धा माझा भोळा बावळा महादेव प्रसन्न होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, चोरे पिंडी दिला पाय, त्याच्या पूजने काय देव. बाबांनो, भागवत धर्मामध्ये एकादशी सोमवार सोडून 5 पर्व काळ आहेत. त्यामध्ये उत्तम म्हणजे शिवरात्र आहे. त्यानंतर वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्र हा. ज्या वेळेला भगवान शिवशंकर विठुरायाच्या पंढरीकडे वारीसाठी निघाले, देवादिदेव महादेव बरोबर, शिवशंकरा बरोबर सर्व आपले कुटुंब होते. माता पार्वती, गणेश, पंढरपुरी पोहोचल्यानंतर थोड्या दूर अंतरावर असताना भगवान शिवशंकरांनी पंढरीच्या विठू सावळ्याला भेटावे, आपण त्यांची भेट घ्यावी म्हणून आपला जो परिवार होता, माता पार्वती, गणेशजी आणि नंदी यांना थोडे दूर ठेवले व एकटेच सावळ्या विठोबाच्या दर्शनासाठी गेले. देवादिदेव महादेव आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत हे जेव्हा सावळ्या पांडुरंगाला कळतंय, तेव्हा पांडुरंगांनी देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर यांना उचलून आपल्या डोक्यावर ठेवले. तेव्हापासून पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहे, शिवलिंग विराजमान आहे. ज्या वेळेला आपण पांडुरंगाची पूजा करता, पांडुरंगाला स्नान घालता, त्यावेळेला आपणाला एकाच मूर्तीमध्ये हरिहरांचे दर्शन होते. त्यामध्ये शंकराचार्य सुंदर असे म्हणतात, प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरपुरामध्ये गणपती, पार्वती व नंदी हे बाहेरच आहेत. किंबहुना जे पुंडरीक आहेत, हा महादेवांचाच अवतार असावा. कारण पुंडलिक मंदिरामध्ये शिवलिंग आहे. तुकोबाराय म्हणतात, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागालिंग पुंडलिक, चंद्रभागालिंग पुंडलिक. सांगण्याचे तात्पर्य, हरिहरा भेद नाही करू नका वाद. बाबांनो, भाविकांनो, भगवान शिवशंकर आणि भगवान श्री हरी नारायण एकच आहे. यांच्यामध्ये काहीही भेद नाही. तुम्ही भेद करून आपल्या माथी दोष मारून घेऊ नका. कारण
पाणी आणि पाण्यावरील जशा लाटा आहेत, त्याप्रमाणे हरिहर एकच आहेत. म्हणून दोघेही एकमेकापासून अलग राहू शकत नाहीत. जसे पती पत्नी, तसे भगवान शिवशंकर आणि भगवान महाविष्णू नारायण हे एकमेकाशिवाय राहूही शकत नाहीत. त्यामुळे जो नामदेव महाराजांचा अभंग आहे, भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवतारा, भेदन करा दोघांचा. आपण सुद्धा दोघांमध्ये भेद करून पापाला भागीदार होऊ नका. प्रभूंचे गुणगान गा आणि भगवंताचे भजन करा. ओम नमः शिवाय. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.